आचार्य डॉक्टर महावीर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने या कादंबरीवर आपलं भाष्य केलं. सरांचं मी या प्रसंगी मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आपल्यासमोर व्यक्त होण्यासाठी ज्यांना मी निमंत्रित करतोय त्यांच्याविषयी बोलताना मला म्हणावंसं वाटतं, जेथे वाटा तेथे काटा, जेथे वाटा तेथे काटा, उगा विरघळून जाऊ नको, मातीसह मातेचे देणे फेडायला चुकू नको. आपली जन्मभूमी आणि आपली आई यांना कधीच विसरायचं नाही, असा ज्यांच्या लेखनाचा श्वास आहे ते मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, त्याबरोबरच नांदेड वाघाळा महानगरपालिकेने ज्यांना सन्मानाचा प्रतिष्ठेचा गुरुवर्य गणेश गुरुकर पुरस्काराने सन्मान केला, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या साहित्य संस्थांनी आजपर्यंत ज्यांना 50हून अधिक पुरस्काराने सन्मानित केलं, ते समीक्षक, कवी, लेखक, मार्गदर्शक आणि मला ज्यांच्या संस्कारातून ज्यांच्या विचारातून बोलण्याची संधी प्राप्त होते ते आदरणीय श्री देवीदास वगैरे सर यांना मला विनंती करतो आपण व्यक्त व्हावं. सरांच्या टाळ्यांच्या गजरात सच्चा सन्मान करू. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य वासुदेव गुराटे सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुरुवर्य दत्ता भगत सर, माझे मित्र डॉक्टर केशव सरनाथ देशमुख, प्राचार्य माडी सर, लेखक डॉक्टर शंकर विभुदे, या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक धाराशिव शिराळे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, श्रोत्यांमध्ये एवढी मोठी माणसं बसलेली आहेत आणि प्रत्येकाचं नाव मी घेत बसलो तर माझा वेळ जाईल, म्हणून अतिशय नम्रतेने मी अभिवादन करतो आणि माझं मनोगत. आता डॉक्टर शंकर विभुदे यांचं मनोगत मी ऐकलं. कार्यबाहुल्यामुळं डी.पी. सावंत सरांना जायचं होतं, त्यांनी अतिशय थोडक्यात, खरं म्हणजे 15-20 मिनिट बोलतील असं मला वाटलं होतं, पण समजसूचकता पाहून त्यांनी अतिशय कमी वेळात डॉक्टर शंकर विभुदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि गुलाटी सरांविषयी अतिशय कृतज्ञतापूर्वक त्यांनी गुलाटी सरांचा उल्लेख केला. मला चांगलं आठवतं, साधारणतः 20-25 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. पेठशिवणीला शंकर वाडेवाले यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन होतं आणि गुलाटी सर आले होते आणि एक समीक्षक त्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. शंकर वाडेवाले यांच्या कवितेच्या मर्यादा काय आहेत आणि उणिवा काय आहेत याविषयी ते बोलत होते. कदाचित ते बरोबर पण असेल, पण गुलाटे सरांनी असा समाचार घेतल्यानंतर नवीन मुलं लिहू लागलेली आहेत खेड्यापाड्यातली, तुम्हाला कृपा करून त्यांच्या उणिवा फार काढू नका, तुम्ही फार उणिवा काढत असाल ते लिहिणं बंद होईल, असा एक भक्कम पाठिंबा नवोदिताच्या पाठीशी आदरणीय गुलाटे सरांचा तेव्हापासून आहे. दुसरा उल्लेख त्यांनी दत्ता भगत सरांचा केला. भगत सर त्यांचे गुरुजी आहेत आणि ते म्हणाले की 1 इंचभर जरी आपली प्रगती झाली तरच लिहा, नाही तर लिहू नका, काही गरज नाही. आणि डॉक्टर शंकर विभुदे नम्रतेने म्हणाले की माझी इंचभर प्रगती झाली असेल. शंकरराव आपल्या मायबोलीत सांगायचं, तुम्ही कासनावर प्रगती झाली तुमची जिल्ह्यात. का म्हणजे कंट्रोल युनिट तुमची कादंबरी मी वाचली, त्यावेळेस ती कादंबरी आवडली होती, पण त्या कादंबरीमध्ये आणि या कादंबरीमधला जो फरक आहे, ज्या पद्धतीनं तुमच्या प्रगतीचा आलेख जो आहे, प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलावं लागतं म्हणून नाही सांगत. मागच्या 4-5 दिवसात हे पुस्तक वाचल्यावर मी अनेक लोकांशी चर्चा केली, तेव्हा मी हेच भरभरून सांगत होतो की या पुस्तकामध्ये आयास ही कादंबरी अनअलंकृत आहे. वातावरण निर्मितीच्या नावाखाली काही पण लिहिलेलं नाही आणि ही भाषा एवढी आहे की हे सगळं जे कथानं घडते माझ्या आजूबाजूला कुठंतरी घडतंय
आपण कुठेतरी याच्यामध्ये आहोत असं आपल्याला वाटतं. या कादंबरीची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीची भाषा मिश्र भाषा आहे. शंकर विभूते हे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर राहत असल्यामुळं स्वाभाविकपणे त्यांना तेलुगू येत असेल, पण त्यांना प्रयत्नपूर्वक कानडी शिकावं लागलं आणि कानडीचे सगळे संवाद वाचकाला समजावेत म्हणून कंसात मराठीमध्ये सांगून हे जे संवाद आहे आणि त्या संवादामुळं ही कादंबरी अतिशय रंजक झालेली आहे. त्या कादंबरीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. हे या कादंबरीचं बलस्थान. सरदार जाधव यांनी हे मुखपृष्ठ काढलंय. हे मुखपृष्ठ एवढं सुंदर आहे. एक तरुण मुलगा ज्याचं वय 16-17 वर्षाचं आहे आणि त्याच्या हातून जाणते अजाणतेपणे म्हणत नाही, जाणतेपणेच एक खून झालेला आहे आणि हा खून तुमचे जे कायदेशास्त्र आहे त्या दृष्टीनं गुन्हा असेल, नीतिशास्त्रामुळे तो गुन्हा असेल, पण या नायकाला आयुष्यभर कधीच वाटलं नाही मी गुन्हा केला म्हणून. असा एक आत्मविश्वास आपल्या चेहऱ्यावर घेतलेला एक तरुण या मुखपृष्ठावर आहे. वेगवेगळी वलय आहेत आणि एका विहिरीमध्ये अंत काढणं ज्याला म्हणतात तसा आयास हा शब्द बसलेला आहे. हे चित्र म्हणलं तर मूर्त आहे, म्हणलं तर अमूर्त आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयास याचा अंत काढत काढत त्याची वलय सगळे या सागरामध्ये उमटतात आणि एक विद्रोहाचा हात इथे दिसतोय. आणि या मुखपृष्ठाचं सगळ्यात आवडलं ठिकाण म्हणजे वर जे विहंगम दिसतंय, जे पक्षी दिसतात आणि हे उडणारे जे पक्षी आहेत हे याच्या कर्तृत्वाचं प्रतीक आहे. या नायकाचा, संग्राम नावाचा जो नायक आहे त्याच्या कर्तृत्वाचं हे प्रतीक आहे. आणि त्याला माहित आहे की माझ्या हातून काही चूक घडली नाही, न्याय अन्यायाच्या पलीकडचा जो न्याय आहे तो मी केलेला आहे आणि त्यामुळं आपण जे केलंय ते चांगलं केलंय असा त्याला शेवटपर्यंत वाटत राहतं. आणि आपल्या कर्तृत्वाचं हे हलकं फुलकं, ही उडाण, हे विहंगम दृश्य ह्या चित्रकारानं या पुस्तकामध्ये रेखाटलेलं. ही कादंबरी मी वाचली. पहिल्यांदा वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की ही कादंबरी कंट्रोल युनिट पेक्षा वेगळी आहे. शंकर विभूते हे पहिल्यांदा मला विनोदी लेखक म्हणून भेटले. मराठवाड्यामध्ये स्वतःवर विनोद करणारी 2 कथाकार माणसं आहेत. एक परभणीचे आनंद देशपांडे, त्यांच्या इतका स्वतःवर विनोद करणारा लेखक मी दुसरा बघितला नाही. आणि दुसरे आहेत शंकर विभूते. मुखेडला एका कार्यक्रमात शंकर विभूते स्वतःवर विनोद करताना म्हणाले, मला इथं पहिल्यांदा पाचारण केलंय याचा अर्थ असा आहे की मी सगळ्यांपेक्षा वयानं लहान आहे म्हणाले. तसं डोक्यावरचे समोरचे केस केल्यामुळे लोक मला सिनियर समजतात म्हणाले आणि बुद्धिमानच समजतात, पण मी तसा नाही. पण शंकरराव तुम्ही बुद्धिमान आहातच. जेव्हा आम्ही धर्मावत परिसरामध्ये, उमरी परिसरामध्ये प्राचार्य गरबी मनोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली थोडी साहित्यात धुडबुड करत होतो. आम्ही कथा सांगत होतो, दिगंबर कदम आणि शास्त्री महाविद्यालयाचे विद्यार्थी. तर शंकर विभूते हे समोर बसून कथन ऐकत होते. माझ्या माहितीप्रमाणे माझ्यापेक्षा ते 12-13 वर्षांनी लहान असतील, पण जी विलक्षण झेप त्यांनी साहित्यामध्ये घेतलेली आहे. आणि आयास ही कादंबरी वाचल्यावर नांदेडचे कादंबरीकार म्हणून नांदेडचं पण नाव शंकरराव तुम्ही रोशन करणार म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो. ह्या कादंबरीची आत्मपत्रिका तमाम कष्टकऱ्यांना त्यांनी हे पुस्तक अर्पण केलंय. आणि मनोगतामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं मोठ्या अभ्यासक साहित्यिक गोष्टीत म्हणून सांगतो. ते म्हणाले, तथाकथित समीक्षक म्हणतात की मराठी कादंबरी ही भारतीय कादंबरी होऊ शकली नाही. अतिशय 2-4 ओळीमध्ये शंकर विभूते यांनी जो समाचार घेतला ती फॅशन झालेली आहे की मराठी कादंबरीच्या फार मर्यादा आहेत, ही भारतीय होऊ शकली नाही, ज्ञानपीठ फार कमी मिळाले. ज्ञानपीठ फार कमी मिळाले याची काही वेगळी कारणं असतील, पण शंकर विभूते म्हणाले ही कादंबरी मी प्रामाणिकपणे सांगतो की त्यांनी काही मर्यादा कशासाठी सांगितल्यात की हा देश, ज्या देशात 15-20 धर्म, 40-50 पंथ, 300-350 जाती आणि 4000 ते 4500 उपजाती आहेत, एवढं वैविध्य आहे. त्यामुळं भाषेच्या अंगानं काही मर्यादा असतील, पण मानवी प्रवृत्ती एक असल्यामुळं ही भारतीय या
पातळीपर्यंतची माझी कादंबरी असं आत्मविश्वासात सांगितलेलं आहे. आणि ते खरं पण आहे. त्यानंतर आयास या शब्दाविषयी आता आदरणीय डी.पी. सावंत सर बोलले. डी.पी. सावंत सर खरं म्हणजे गेले, पण कार्य बहुल्यामुळे त्यांना जावं लागलं. पण मी पहिला राजकारणी बघितला की जो पुस्तक नीटपणे वाचतो. आता त्यांच्या मग कामं एवढे असतात, आपल्या एवढं त्यांना वेळ मिळत नाही, पण हातात पुस्तक असतं त्यांचं. आशा पैठणीच्या उघड मीठ या पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्याचं शीर्षक एवढं सुंदर आहे, उघड मीठ. तर भाषणाची सुरुवात करताना डी.पी. सावंत सर म्हणाले, हे उघड मीठ पुस्तक घेऊन मी कार्यालयात बसलो होतो, काही कार्यकर्ते भेटायला आले, पुस्तक समोर पडलं होतं आणि एक कार्यकर्ता ते शीर्षक बघून म्हणाले उघड मीठकडे बघून, हे काय म्हणे उघड मीठ. तर त्या अनुषंगानं आयास या शब्दाविषयी आज सर बोलत होते. आयास हा शब्द इतका सोपा आहे, पण आपण दैनंदिन भाषेमध्ये तो शब्द वापरत नाही. अनायासे शब्द वापरतो, विनासायास हा शब्द वापरतो, पण आयास हा शब्द नाही वापरत. पण याचं सरळ सरळ आहे की आपण एखादं काही काम न करता जर आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त झाली तर आपण म्हणतो हे सगळं अनायासे मिळालेलं आहे. अनायासे मिळालेलं म्हणजे काही कष्ट न करता मिळालेलं आहे. त्याचा विरुद्ध शब्द आहे आयास. पण तो वापरात नसल्यामुळं थोडीशी गडबड होते आणि मग त्याची चर्चा होते. या पुस्तकाच्या शीर्षकामुळे सुद्धा या कादंबरीची चर्चा झालेली आहे. मी शंकर विभूती यांचा प्रगतीचा आलेख पाहतो. हा माणूस जो कादंबरीचा हा सगळा अवकाश, कादंबरी लिहिणं फार मोठं काम आहे. कादंबरी अवकाश मागत असते, त्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात ते कादंबरीकरणाच माहीत असतात. तेव्हा यासाठी जे त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत, आमचे रामभाऊ शेवडीकर बसलेले आहेत, त्यांच्या उद्याच्या मराठवाड्यामध्ये ते एक सदर चालवतात आणि त्या सदरामध्ये काही मौलिक पुस्तकांची माहिती. मला सांगायचं हे आहे की कुठंही आपला वेळ न दडवता केवळ आणि केवळ वाचन लेखन चिंतन करणारा हा लेखक. सोशल मीडियावर सुद्धा शंकर विभूती आहेत, पण फार सांभाळून नाही तर मोबाईल हाती घेतला एकदा आपण एवढे गुंतून पडतो की बाजूला आपल्याला ते दैनिक वाचायचं तेच विसरून जातं, दैनिक बाजूलाच पडतात. एवढी जादू या मोबाईलमध्ये आणि एवढा गुंतून जातो माणूस. पण हे पथ्य पाळलेलं आहे शंकर विभूतींनी आणि एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करत करत ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. त्यासाठी ते किती परिश्रम घेतले, एका अर्थाने त्यांनी पण आयासच केलेला आहे हे कादंबरी लिहिण्यासाठी. म्हणून हे फार महत्वाचं मला असं वाटतं. काही प्रसंग थोडेसे महत्वाचे आहेत तेवढे सांगतो. आदरणीय मुराटे सरांचं भाषण ऐकायचं आहे, भगत सरांचं ऐकायचं आहे. पण ही कादंबरी मला माझी का वाटते त्याचे एक 2-3 मी प्रसंग या कादंबरीतले सांगून मी थांबणार. हा जो संग्राम आहे, 15-16 वर्षाचं पोरगं, ज्याला फारशी पर्सनॅलिटी नाही आणि गावामध्ये प्रताप देसाई नावाचा एक व्यभिचारी आणि गावावर नांगर फिरवणारा एक खलनायक, गावाला बटीक समजणारा आणि याच्या प्रत्यक्ष मोठ्या भावाच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत. केवळ हा राग धरून प्रताप देसाईनं याच्या सख्या भावाचा मर्डर करतो. सगळी यंत्रणा असल्यामुळं तो खून उघडकीस येत नाही, तर याला कळतं की आपल्या भावाला प्रताप देसाईनं मारलेला आहे आणि म्हणतो मी माझ्या भावाचा बदला घेईल. हे जेव्हा ते त्याच्या कानावर जातो प्रताप देसाई, तो मोठ्यानं हसतो. याला नाक पुसता येत नाही पोरडा, या शेमड्या पोरडा, तो माझा काय मर्डर करणार आहे. पण एकदा माणूस जर अंतर्बाहेर भेटला तर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा संग्राम आहे. मांजरा नदीचं पाणी स्नान करून उघड्या अंगाने खांद्यावर घागर घेऊन हा प्रताप देसाई येतो, बेदरकारपणे चालतो आणि गावामध्ये एका कोपऱ्यावर आल्याबरोबर एक 8-10 दिवस धार लावलेली असते कुऱ्हाडीला आणि तो कुऱ्हाडीचा गाव नेमकेपणाने त्याच्या मानेवर असा मारतो, त्याची अर्धी मान जाते आणि त्याचा मर्डर होतो. आणि हा कुठेही खोटं सांगत नाही, मी मर्डर केलं हे स्वाभिमानानं सांगतो, कधीच लपवत नाही. तो त्याला शिक्षा होत नाही सुदैवानं, तो कष्ट करतो, आयास करून पुन्हा येतो, पण कधीही तो लपून ठेवत नाही की मी प्रताप देसाईचा मर्डर केला म्हणून. असा हा मुलगा, या मुलाचं चरित्र कुठलाही लेखक स्वतः आपली पारंपरिक शब्द मला वापरतो की ह्या कादंबरीतली पात्र काय काल्पनिक आहे, त्यांचा जीवन किंवा मृत्यूमान याशी संबंध नाही वगैरे वगैरे, पण ही सगळी पात्र खरे आहेत. शंकर विभूतींनी नाकारलं तरी ही पात्र अशी यांनी जवळून बघितलेली आहे आणि नंतर त्याचा मर्डर झाल्यावर तो स्वतः सांगतो मी मारलाय म्हणून. काही नावं एवढी सुंदर घेतले डॉक्टर विभूतींनी.
की नागापूरकर हे नाव वकील नांदेडकरांना सगळ्यांना माहिती. आता ते काल्पनिक नाव आहे, पण कानावर जे लेखकाचं कसं असतं, कानावर काय आलं तेच नाव घ्यायचं, नागापूरकरांचं नाव घेतलंय. पण ह्या संग्रामला जवळ पैसे नाहीत वकिलीसाठी, वकील लावत नाही. आणि नागापूरकर एक नावाजलेले वकील आहेत, ते म्हणतात त्या पोराकडे पैसे नाहीत, आपणच याची केस चालू. आणि ते न्यायालयासमोर सादर करतात, ह्या पोराकडे बघा, त्याची पर्सनॅलिटी बघा, तो एवढ्या मोठ्या माणसाला कसा मारेल. आणि ते त्या पद्धतीनं अभ्यास करून जेव्हा बहेस करतात तेव्हा तो निर्दोष सुटतो. आणि नांदेडच्या कोर्टातून बाहेर आल्यावर पहिल्यांदा तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे पाहतो, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे पाहतो आणि त्याचं मन भरून येतं, मी जे केले ते चांगलंच केले, या महापुरुषांच्या साक्षीने केलं असं त्याला वाटतं. त्याचा पुढचा जो प्रवास आहे आणि त्यात ज्या पद्धतीनं शंकर विभूती बोलत जातात वाचकांशी, ते फार महत्वाचं आहे. जेव्हा सुटून आल्यावर काय करायचं, गावात गेल्यावर कोणी नीट बोलत नाही, खिशामध्ये पैसे नाहीत आणि बळजबरीने नागापूरकरांनी त्याच्याकडून फीस तर घेतलीच नाही, पण 10 रुपये दिले, राहू तुझ्या खिशामध्ये खर्चायला म्हणून. नांदेडच्या बसस्टँडला खिचडी भजे खाऊन तो गावाकडे गेला, देगलूरला उतरला, महादेववाडीकडे गेला. गावातले लोक घाबरून बोलत नव्हते, काय करावं कळत नव्हतं. आणि ती मुलगी कमी वयात लग्न झालेलं, तिला आपला नवरा असा खुनी आहे हे कळत होतं. त्या मुलीची अवस्था इतकी ती भांबावून गेलेली असते. तो म्हणतो काय करावं, मग बहिणीकडे जातो आणि तिथून त्याच्या 2 बहिणी, नात्याची माणसं कशी वागतात, आपण फार नात्याचा बोलबाला करतो, रक्ताचं नातं म्हणतो, पण बहिणीकडे गेल्यावर बहीण त्याच्यावर कसा आळ घेते. आणि तो म्हणतो की बहिणीला, मी अशा परिस्थितीमध्ये आहे, तुझ्या घरी आलोय आणि तू पैसे चोरलेस असा माझ्या आळ घेतो. आणि तो निघून जातो, दुसऱ्या बहिणीकडे जातो. कुणीतरी एक सांगतो त्याला की बा मोगडपल्लीला जा, तिथे एक माणूस आहे, तुला काम मिळेल. तो मोगडपल्लीला जातो आणि तिथला जो नागारेड्डी नावाचा मालक आहे आणि त्याची बायको पद्मा आहे, हे जोडपं याच्यावर आईवडिलासारखं प्रेम करतात. हा म्हणतो की सख्या बहिणीनं माझ्यावर चोरीचा आळ घातला, ही मानलेली बहीण मला एवढं हे गोळ करते. आणि वाचक सुद्धा तो एवढा रममान होतो. एक फार महत्वाचा प्रसंग आहे, डाळ भात नावाचा जो संदर्भ आहे, मला चांगलं आठवतं. आपल्यापैकी आपण सगळेजण कोणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलं नाही, पण मला चांगलं आठवतं, घरी ज्या दिवशी भात होईल आणि घरी ज्या दिवशी साधी पोळी होईल त्या दिवशी घरी सण आहे असं समजायचं. बाकी घरी कधी होत नव्हता भात. ज्या दिवशी घरी भात झाला त्या दिवशी फार आनंद वाटायचा. हे सगळं आम्ही भोगलेलं आहे. हा म्हणतो का इतकं सगळं झाल्यावर घरी गेल्यावर, बहिणीच्या घरी गेल्यावर बहीण म्हणते, तू आता जरा डाळ, ते आंध्रातले असल्यामुळे दुसरं तिथं जेवण असते, भात आणि वरण. ते वरण एवढं चांगलं असतं, आंबट वरण म्हणतात त्याला, आपल्या सीमेवरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. तो वरण भात आधारशासारखं खातो आणि त्याचं पोट भरतं. त्याला वाटतं किती चांगलं आहे, आम्हाला घरी भात खायला मिळाला नाही, घरी फक्त भाकरी आणि भाजी एवढंच व्हायचं. बहीण आपण तेलंगणात दिली, किती चांगलं दिला, तिला पोटभर वरण भात तरी खायला मिळतं. हे असे जे प्रसंग उभे केलेले आहेत लेखक म्हणून शंकर विभूती यांनी, त्यांचं निरीक्षण एवढं सूक्ष्म आहे. मग डाळ भातचा प्रसंग असो, ते दारिद्र्य नावाची जी गोष्ट आहे या कादंबरीच्या पानापानावर भेटते. मी एक फार चांगला विनोद वाचला होता. मुंबईला 20 मजली इमारतीवर एक माणूस गेला होता, कोकणस्थ. तो खाली काहीतरी 7व्या 8व्या मजल्यावर होता आणि टीव्ही दिसत नव्हता. अँटिना दुरुस्त करायसाठी म्हणून तो वर गेला, एकदम अँटिना दुरुस्त करता करता पडला. तो पडला 20व्या मजल्यावरून, 20-19 करत 8व्या मजल्यावर आला, जिथं त्याचा फ्लॅट होता. तो खिडकीतून म्हणाला बायकोला, मी अँटिना दुरुस्त करता करता खाली पडत आहे, मी यानं मरणार आहे, संध्याकाळचा भात माझ्यासाठी टाकून. आता म्हटलं तर हा विनोद आहे आणि म्हटलं तर केवढं मोठं कारण आहे की कोकणस्थ माणसाच्या घरी अजूनही भातासाठी एवढी भ्रांत आहे. तो म्हणतो की संध्याकाळचा भात माझ्या नावाचा टाकू नको. हे सगळं वाचत असताना शंकर विभूती यांचं हे वाचत असताना लक्षात येतं, एक कापूस एकाधिकार पद्धती महाराष्ट्र शासनाची आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी आज सकाळीच दिगंबर कदम यांची चर्चा करत होतो, त्यात ते त्यांना विचारत होतो, मी साधारणतः 7वी 8वीला असेल की हा सुटून आल्यावर गावात शेती करतो आणि ज्या गावानं याच्यावर बहिष्कार टाकला होता पण एका गुंडापासून गावाला वाचवतो, त्याच गावात येऊन तो परिश्रम करतो, आयास एवढे पराकोटीचे परिश्रम करतो. तो मुंबईला जातो, तो मुंबईला जाऊन इमानदारीनं कुठल्याही व्यसनामध्ये न अडकता काम करतो. एका मोठ्या बिल्डरकडे जातो, काय मधुबन रेसिडेन्सी त्याचं नाव, आणि तिथून पैसे घेऊन येतो. आणि गावात आल्यावर ज्या गावात
गुंडाला हायदोस घातला, त्याच्याच एका भावकीतल्या माणसाकडून शेती विकत घेतो, हा या कादंबरीचा क्लायमॅक्स आहे. आणि मग तिथून कापसाचा व्यवहार सांगत होतो मी. महाराष्ट्र शासनानं कापूस एकाधिकार योजना जी राबवली होती, त्यावेळेस तेलंगणामध्ये जो भाव होता आणि आपल्याकडे जो भाव होता, म्हणजे आपली एक गाडी बैलगाडी साधारणतः 3 क्विंटलची जर आपण म्हैशाला नेली तर एका क्विंटलला आपला 800 ते 900 रुपये जास्त मिळत होते. आणि 9 2700 रुपये जर एका गाडीला भेटत असतील त्या काळात, तर किती तफावत होती. मग लपून जायचं. हे जे काव्य आहे सगळं शंकर विभूतीने यांनी इतकं सुंदर पद्धतीनं व्यक्त केले, मला चांगलं आठवतं. मग त्या दिवशी आम्ही घरातले सगळे लोक कापूस भरायचो. 3-3.5 क्विंटलची गाडी व्हायची. मग वडील गावातल्या पोलीस पाटलाकडे जायचे आणि सगळ्यांनी ठरवून प्रत्येक गाडीला 50 रुपये द्यायचे. ते 50 रुपये PSI ला द्यायचे. PSI एक माणूस पाठवायचा. करखिलीजवळ एक हसनाळी नावाचं गाव आहे, तिथपर्यंत तो माणूस यायचा. तो सीमेवर तेलंगणात पाठवायचा आणि तो निघून यायचा. हे सगळं जे काव्य आहे, हे सगळं आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. फक्त जाता जाता 2 गोष्टीचा संदर्भ सांगतो, ज्याचा उल्लेख या कादंबरीमध्ये आलेला आहे. हा संग्राम नंतर बाबळी बंधाऱ्याचं जे आंदोलन होतं, त्यात त्यांनी आरळी हा शब्द वापरलाय. लेखकाला जसं वापरावं लागतं, पण ते बाबळीच आहे. तर बाबळी बंधाऱ्याच्या आंदोलनामध्ये हा सहभागी घेतो. अजूनही बाबळी बंधाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. आपण वाचतो दैनिकामध्ये, ऐन पाणी भरून झाल्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते पाणी आपल्याला सोडावं लागतं. राजकारण असं झालं की चंद्रबाबू नायडू त्यावेळेस रिकामे होते, त्यांना काहीतरी माध्यम पाहिजे होतं. ते म्हणाले की आता महाराष्ट्र शासनानं बाबळी बंधारा बनवायचा ठरवलाय. बाबळी बंधारा झाला तर पोचमपाडचं वाळवंट होईल आणि आपल्या तेलंगणात दुष्काळ पडेल. आणि ते रान त्यांनी सगळे हाताटी पिटोली सगळे आमदार घेऊन आले. त्यावेळेस संग्राम त्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या आंदोलनात उडी घेतो. फार गमतीचा भाग आहे जे घडलेला आहे. 112 TMC एवढी पात्रता पोचमपाडची आहे, महासागर आहे ते. आणि 2.74 एवढं हे छोटासा बंधाऱ्याचा परिणाम काही पोचमपाडवर होत नाही, तरी त्याने रान पिटवलं आणि सगळा गोंधळ झाला. त्यावेळेस तो इतिहास सगळ्याला माहित आहे. तर त्याच्यामध्ये सामाजिक कार्य म्हणून हा संग्राम उतरतो. तो शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून उतरतो. आणि ह्या कादंबरीची सुरुवात संग्राम पोशिंदी बोईनवाड हाजीर आहे या वाक्यापासून सुरुवात होते. आणि हा संग्राम शेवटचं विधान करतो की आपल्याला शिकायचंच काय असेल तर पाखराकडून शिकावं. पाखरं आपल्या बळामध्ये, आपल्या पंखात शक्ती आली की स्वतः दाना टिकतात आणि स्वतः जगतात. किमान त्यांच्याकडून आपलं एवढं शिकावं असा संदेश देऊन ही कादंबरी संपवली. शंकर विभूते यांनी यासाठी जे परिश्रम घेतलेले आहेत, ते परिश्रम हे सहज लक्षात येतं आपल्या की कुठेही टाइमपास न करता, फारसे ते कार्यक्रमाला येत नाही आणि एक व्रतस्थ भावनेने लेखन करतात. त्यांच्या या अभिवृत्तीला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.